नमस्कार. किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी हार करू. हा हार गौरी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी, लक्ष्मीपूजनाच्या वेळी, दिवाळीमध्ये लक्ष्मीला कापसाचे वस्त्र न करता हा हार वाहता येतो किंवा महालक्ष्मीच्या वेळी करता येतो. प्रथम कापूस निवडून पिंजून घ्यायचा. कापूस थोडा समोर ओढायचा, बोटामध्ये ठेवायचा. असे 5-6 वेळा करायचे. हा एवढा कापूस घ्यायचा, याला परत पिंजायचे. नंतर 2 बोटाच्या चिमटीमध्ये पकडायचा. बोटाला दूध लावायचे व कापसाला पिळी द्यायची. फुलवातीसारखीच परंतु चपटे करायचे. या बाजूने पिळी पाडली त्याचप्रमाणे आता दुसऱ्या बाजूने करायचे. कापूस जवळ करून आकार द्यायचा व अगदी बारीक छोटी पिळी पाडायची. एका बाजूची मोठी तर दुसऱ्या बाजूची छोटी लहान पिळी पाडायची. परत एक करून दाखविते. थोडा कापूस पिंजून घ्यायचा. अंगठा ठेवून कापूस प्रेस करायचा व फुलवातीसारखी बोटाला दूध लावून पिळी द्यायची. दुसऱ्या बाजूने कापूस असा जवळ करायचा, पाकळीचा आकार द्यायचा व अगदी छोटीशी पिळी द्यायची. आपल्याला हार किती मोठा हवा त्यानुसार फुले पाकळ्या करायच्या. छोटा हार हवा असेल तर पाकळ्या फुले छोट्या कराव्या. मोठा हार हवा असेल तर फुलं पाकळ्या मोठ्या करायच्या. कापूस पिंजायचा. अंगठ्यामध्ये कापूस पक्का पकडायचा. बोटाला दूध लावायचे, पिळी द्यायची. दुसऱ्या बाजूने कापसाला कमळाच्या पाकळीचा आकार द्यायचा. छोटी पिळी पडायची. कापूस पिंजून घ्यायचा. कापूस पिंजून बोटामध्ये पकडायचा. अंगठ्याने प्रेस करायचे. दूध लावून पिळी द्यायची. दुसऱ्या बाजूने छोटी पिळी द्यायची. एका बाजूने लहान दांडी व दुसऱ्या बाजूने मोठी दांडी करायची. एवढ्या पाकळ्या करून घेतल्या. मोठी दांडी कागदावर चिकटवायची व लहान दांडीला हळद कुंकू लावायचे. दुधामध्ये हळद मिक्स करायची व हळदीचे बोट लावायचे. ही छोटी पीळ आहे त्या बाजूने काही फुलाच्या पाकळ्यांना हळद लावायची. जेवढे फुलं हळदीचे पिवळे करायचे त्या तेवढ्या पाकळ्यांना हळद लावायची. लहान पीळ आहे त्याच बाजूने हळद लावायची. आपल्याला फुले किती हवे त्यानुसार हळद लावलेल्या पाकळ्या करायच्या. दुधामध्ये कुंकू मिक्स करायचे. मोठ्या दांडीला कुंकू लावायचे नाही. पाकळीच्या छोट्या बाजूच्या भागाला कुंकू लावायचे. एका फुलाला 6 पाकळ्या लागतात. जितके फुलं करायचे तितक्या पाकळ्यांना कुंकू लावायचे. कुंकवामध्ये बोट बुडवून गोल फिरवायचे. पाकळीला लावायचे. कागदाचे असे छोटे गोलाकार काप करून घ्यायचे. प्लास्टिकवर काप ठेवून फुलं तयार करायचे. असेच खाली केले तर ताटाला किंवा खाली चिकटेल. त्यावर पिवळ्या हळदीच्या पाकळ्या चिकटवायच्या. अगोदर असे छोटे गोलाकार कागदाचे काप करून घ्यायचे. या कागदावर फेविकॉल टाकायचा व त्यावर पाकळ्या चिकटवायच्या. पाकळ्याचा आकार नीट करायचा. मोठी पांढरी बाजू फेविकॉलवर ठेवून चिकटवायची. हळद लावलेली पाकळीची बाजू बाहेर ठेवायची. प्रथम 6 पाकळ्या घ्यायच्या. एक पाकळी ठेवायची. त्याच्याच बरोबर दुसरीकडून एक पाकळी ठेवायची. तसेच दुसरीकडे ठेवायची. परत एक पाकळी ठेवू. अशा 6 पाकळ्या ठेवून फुलं तयार करायचे. प्रेस करायचे. फुलं थोड्या वेळ सोकत ठेवायचे. असेच खाली केले तर खाली किंवा ताटाला चिकटेल. आता कुंकू लावलेले फूल करायचे. अगोदर गोलाकार कागदावर फेविकॉल टाकायचा. त्यावर पाकळीचा पांढरा भाग कागदावर ठेवायचा. कुंकू लावलेला भाग बाहेरच्या बाजूने ठेवायचा. त्याचप्रमाणे ही पाकळी ठेवायची. हा कुंकू लावलेला भाग बाहेर ठेवायचा. हे 6 पाकळ्याचे कमळ आहे. 8 पाकळ्याचे पण कमळ करू शकता. प्लॅस्टिकवर ठेवून फूल चिकटवले तर पटकन अलगद निघतं. असे चिकटत नाही. प्रेस करायचे, सोकत ठेवायचे. हे बघा, असे आपल्याला फुलं करून घ्यायचे आहे. असे फुलं तयार करून घ्यायचे. असे फूल ठेवून बघायचे म्हणजे हाराकरिता जेवढे फूल हवे तेवढेच करता येते. लांबी सुद्धा कळते. किती लांबी घ्यायची हेही कळते. लक्ष्मी हारावर टिकल्या चिकटवायच्या किंवा असे स्टोन पण चिकटवता येते. स्टोन छोटे आहे. लक्ष्मी हारावर टिकल्या चांगल्या वाटतात. गोल्डन टिकल्या असतील तर गोल्डन टिकल्या चिकटवायच्या. फुलं सोकवू द्यायची. फुलावर मध्यभागी फेविकॉल टाकायचा. त्यावर टिकल्या चिकटवायच्या. फुलाच्या पाकळ्यांच्या दांड्या लाल आहे तर फुलाला हिरवी टिकली चिकटवायची.
प्रेस करायचे. ह्या हळदीच्या पिवळ्या पाकळ्या आहे तर इथे लाल टिकली चिकटवायची. प्रेस करायचे. हे बघा, हे कमळाचे फूल आहे. टिकल्या चिकटवल्यावर फूल फारच सुंदर दिसते. अशी गोल्डन लेस घ्यायची. लाल हिरव्या रंगाची ही लेस घेऊ शकता. त्यानुसार लेस घ्यायची. जेवढा हार करायचा त्यापेक्षा 2 इंच लेसची लांबी जास्ती घ्यायची. अशा 2 सारख्या पट्ट्या कापून घ्यायच्या. या पट्ट्या खाली प्लॅस्टिक पेपरवर ठेवून चिकटवायच्या. यावरच ठेवून केले तर लेस खाली चिकटेल. या 2 लेस अशा ठेवायच्या. अगोदर फेविकॉल टाकायचा. त्यावर दुसरी लेस ठेवून चिकटवायची. प्रेस करायचे. अगोदर असे ठेवून बघायचे. अगोदर फेविकॉल टाकायचा. प्रथम मधलं फूल चिकटवायचे. नंतर बाजूचे इथे कागद चिकटवला तो भाग फेविकॉलवर ठेवायचा. प्रेस करायचे. एक हिरवे व एक लाल असे ठेवायचे. दांड्याला हळद कुंकू लावले त्यामुळे वेळेवर हळद कुंकू लावण्याची गरज नाही. फुलं प्रेस करायचे. थोडे थोडे अंतर ठेवून फूल ठेवायचे. हा लक्ष्मी हार गौरीच्या वेळी वरलक्ष्मी, महालक्ष्मी, आठवी, भुलाबाई जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळी कापसाचे वस्त्र न वापरता असा हार वापरावा. दिसायला सुंदर दिसतो. इथे या फुलाखाली एक छोटे फूल चिकटवायचे. छोटी लेस घ्यायची. छोट्या लेसला फूल व फेविकॉल चिकटवायचा. फेविकॉल असा चिकटतो त्यामुळे अगोदर प्लॅस्टिक पेपर ठेवूनच प्लॅस्टिकला चिकटलेला हार अलगद निघतो. हार थोडा वर करायचा. त्यावर लेस चिकटवायची. लहान फूल असल्यास टिकल्या लहान लावायच्या. असे मोठे फूल करू शकता किंवा यापेक्षा छोटेही फूल करू शकता. लक्ष्मी हार असल्यामुळे टिकल्या गोलच लावाव्या. इथे पाकळ्या लाल आहे तर टिकली हिरवी लावायची. हळदीच्या पिवळ्या पाकळ्या आहे तिथे लाल टिकली लावायची. फूल थोडे असे करायचे. पाकळ्या बोटांनी अशा वर करायच्या म्हणजे फुलाच्या पाकळ्या छान दिसतात. फुलाचा आकार छान येतो. हार अगोदर करून ठेवत असाल तर हाराच्या आकाराचा खरड्याच्या डब्यामध्ये ठेवावे. हार व्यवस्थित राहतो. कमळाच्या फुलाचा लक्ष्मी हार तयार झाला. लक्ष्मी हार असल्यामुळे टिकल्या गोलच चिकटवायच्या. हा आपला कमळाच्या फुलाचा लक्ष्मी हार तयार झाला. खरड्याच्या डब्यामध्ये हार ठेवावा. हार व्यवस्थित राहतो.